कांद्याला बरे बाजार झाले आता. लोकांनी फार वाटक दिलं. कोण म्हणतं खायला देईन, कोण म्हणतं बुजायला देईन, कोण म्हणतं खायला दे, कोण म्हणतं खायला दे. वाटक आणलं आता आहे ना, चाललंच राखण बसतो. कारण आहे ना लोकांचं झाडा नाही बरं, शेतकऱ्याला एकदाच फायदा आहे ना. बरं आज कांदे म्हणून किंमत आहे. मागच्या हप्त्यामध्ये अंगणात गंज पडलं तर कोणी खात नव्हतं. काय करते हो? काय नाही राखण चाललं. का बरं? लोकांनी वाईटाक दिलं. का बरं हो? काचे वैताग दिले तुम्हाला लोकांनी? सारखेच कांद्याला वळ 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 वळ. आता गावात कांदे नाही आणि मग आले का पहिले माग तिथे 2-4 कांदे खायला मग आता जिड बोरी असली, बोर जिड असले तिकडं कोणी दगड मारितच ना हो. आता तुमच्याकडे कांदे मग येते लोक मोठ्या पानात येते. तुमच्या का मोडले होते का लावायचा? लावले होते पण ते सडले होते. कस काय सडले होते? सडले तसेच. तुझ्या ना बरं लय पाणी भरलं का? हा, त्याला कामच काय दुसरं. बरं आज इकडे कुठे झाली? मी ना माझ्या घरी 5-25 माणसं आली पाहुणे. हा तर आहे ना मटणाची भाजी केली. हा का? हा. अच्छा अच्छा. अन मटण आणलं मग- हा. मग कांदे द्या ना 2-4. नाही नाही बाई, कांदे सोडून काही बोलतो. ए बाबा असं काय करतो तू? तर ऐकून सुद्धा घ्याय ना माणसाचं. कांदे सोडून काही माग मी तुला द्यायला तयारी. बरं तुला कपडे काढून देतो, अंडरपॅन्ट सुकट. कांदे भेटणार नाही आपल्याला. ए बाबा डोक्यात मोडला का काय? तू असं कपडे काढून देतो? काय कपडेच काय मला काय इकायला न्यायचं काय बाजारात? नाही नाही तुला सांगतो ना, कांदे बिंदे ना बाई, कांद्याला बाजार वाढले. द्या बाई 2-4 गरीबाला. काय करत्या? नाही नाही ते ना आता कांदे द्यायचे बंद केली. कारण माई बायको मला खात होती. काय म्हणते तुमची बायको? अरे प्रत्येक जण आला का आता कोण फिरायला तर खिशामध्ये कांदे घालून होते. नाही आम्ही नाही येणार. नाही नाही बाई, कांदे बिंदे द्या 2-4. नाही. कांदे बिंदे तू पाहिजे एकच म्हणली तरी कांदा नाही तर मग ते शिकल. बरं मी तुला म्हणतो, तुला मटण घ्यायला 700 रुपये तुला मटण घ्यायला पैसे, कांदे घ्यायला पैसे नाही का? अहो गल्लीतलं असल्यावर कशाला तरी घेत बसायची. गरीब काय फुकाट आहे का? फुकट नाही. आम्ही पैसे नाही द्यायचे काय? हा? बिगर पैशाचे किती नेले कांदे? हा त्या माग मस्त आहे की खा नेली तो चुरवाळू घालायला. फिरून वावर घालून भले भले कांदे होते ते सडेलच निघले मधीच. ए बाई सडील काय मला पैसे देऊन नव्हतो. मी तुम्हाला 5 रुपये किलोने पैसे दिले होते ना. हा पण ते निमेष पैसे दिले तो ना ते मागते कधी तसंच घेऊन गेलाय तो. अगं बाय आता मला कसं काय माहिती? पण हा? त्या माणसामुळे कुठंच काम होत नाही. पण आता माझ्या तोंडाकडे पान द्या ना हो. आता तुझ्या तोंडा काय मला तुझ्या मुकी घ्यायचे? नाही नका मुक्की घेऊ पण द्या ना हो. काय? नाही बाई थोडीशी माणुसकी धरा हो. मी काय म्हणतो बाई, माणूस लय धरली आजपर्यंत. पर बाईनं माझी एक बाई माझ्या कामं पडली नाही. माणूस धरून काय काम करायचंय तर मला तुमचं? मला करून देते ना करून. काय करून द्यायचंय तुम्हाला? निधन खोर पान. मग तुम्ही माझ्या घरी का आले निंदन काय बोलवायला? मला पाहिलं का गलीवरून चाले का माग पाहून नाक तोंड मुडी तू काची नाक तोंड मोडीची हा. काही बी काय तुम्ही हे करते दारात आलं म्हणजे काही त्या बाबाला बोलायचं. आज बोलू मला बाहेर काढून देते. मी काय त्या बाबाला ओळखीते का तरी? त्याचं लय मोठं माझ्या बारीक आहे. काय? क्षेत्र. हा जाऊ द्या असू द्या. हा तुम्ही सांगा आता मला कांद्याचं काय करणार आहे? काय करते कांदा घेते त्या माग जसं तुला बायबानं महिनाभर ठेवून घेतलं होतं. बरं तू माग तोंड फिरून बाई कांदे बिंदे काय भेटणार नाही तुला? देव. नाही नाही कांदे बाई देवाच्या रावण्या केल्या असत्या तर देवाने दिल्या असत्या. तुम्हाला काय एवढं? बाई तुम्हाला कुठं पैसे कमी? हं. हा तुम्हाला पैसे कमी का? आता उगाच कांद्याला 4 बाजार वाढले. आता नवीन सरकार झालं, खापक्यान बाजार वाढून गेले. नका आता हो. कांदा नाही बाई. आता किती कांदा आहे ना रावण्या काय केल्या. त्याच्या घरी खायचा वांदा आता ते सगळं सोडून बोलायचं. आता कसं करावं? हं? आजचे दिवस द्या ना हो. अरे तू कच काय म्हणते आजचे दिवस द्या? द्या बाई आजचे दिवस. हा? मी ना उद्या परवा आहे ना सगळे पैसे आणून बरं जाऊन दे तुला आजचे दिवस तू म्हणते द्या एवढं येणार नका. माय बायको घरी नाही. मी जर म्हणलं बाई तुम्ही मला आजचे दिवस द्या, तुम्हाला खरं वाटेल का काय द्या आजचे दिवस तुम्हाला? स्वयंपाक करून? मग देईन ना मी मटण आणून देईल मस्त तारा. मटण खात नाही मला करीन मी. अरे मग मान भाव पाहतातला माणूस आहे बाई. अरे देवा. दिले असते तेवढं करून. हं. पण मी मान भाव पाहत आहे ना हं. ते मटणाच्या ठिकाणी मी कांदा देणार नाही. तुमचं जर दुसरं काही कारण दुसरं काही कार्यक्रम असता ना तर मी दिले असते. पण ते आमचं तर धर्मात नाही झालं. आता कसं काय करायचं? हं? बरं कांद्याची मिरची करायला द्या. नाही द्याच. बाई तुला येणं करू नको एवढं. हं? बाई यावं एवढी मोठी 5 फुटाची बाई तुमच्या पाया पडते तरी तुम्हाला किंमत येई ना का? अगं पाय पडत नाही तुझ्या कामा काय पाय पडत. पण मग किव येऊ द्यावा ना माणसाला. हं? मग पाहावं तुम्हाला पटत असेल तर जाऊ का मग परत? नाही बाई आता यावं तुम्ही आलेच आहे ना. हं, द्या ना 2-4. मी काय म्हणतो तुम्ही आलेच आहे ना मग मध्ये जाऊ नये ना. मध्ये जाऊन नाही पप्पी या बाबा द्या ना बरे का तुला काय बिगर बायकोच आहे का? कुठं चाला पप्पी घ्या बाट गाळ्यावानी. काय कांद्यासाठी का काय इज्जत घाली तो का काय मायवाली तू? ए बाई मी मग काय मी हात गुतले मग काला हात गुतले तवाले? हा? काने हात गुतले तुझ्यावाले?
हात गुतले तुला पप्पी घ्यायला काय झाले नाही मग? जमणार ते काय ग, मी काय तुला काही धडकलाच बाई वाटत काय चाकले आणि बोलत होतो 4-5 कांद्यासाठी काय इज्जत घेतो काय मावाली मी काय आणतो फटू समजते काय मी काय मला तुला काय फालतूक समजते काय हे बाया माझे काय नाटक लावले त्यांनी मा पारगा सवा सावला फक्त तू माय 5 मिनिटं पप्पी मी घे नाही घेणार रे बाबा सरक माग देतो ना तुला कांदे. नको देऊ तो कांद्याला राहू दे तिथंच बस कांद्यामध्ये जाऊन तुला लयच बोलायला शिकला रे कुठं शिकून आलाय बाबा तू बोले शिकलो म्हणून द्यायचे का नाही तुला कांदे एवढी बडबड कांदे केल्या तुला देतो हा पण त्यापर्यंत माय पप्पी घे. नाही घेणार मी चाल जाय मी आणतो ऐ, तिकडून. मी काय आणतो हा. तुझ्यापर्यंत माय पप्पी घेत नाही ना हा. त्यापर्यंत तुला कांदा बरं तुला पप्पी घ्यायला तुला जड वाटतं हा. आम्ही कष्ट केले 6 महिने पाणी भरले साडीमध्ये कांदे आणून साडले तुला आयते कांदे द्यायचे का बाई? तर काय करो बाय मग आता डोकंच क्रॅक केलं बाय मला तुझे पाहुणे महत्वाचे नाही मला माय पप्पी घेणं महत्वाचे जिथे का काय करते मी नाही घेणार हा मग तुला माझ्या कांदे नाही भेटणार काय काय तुम्ही जर का आपल्या कर्मला मूत मारता तुमचं मूत वाया जाते आणि आमचं का काय इकडे काय दोन्ही दारा दुसरा मोठं वाहून राहिले काय बाई किती रावणा केलं तरी माणसाला किंमत येत हा? नाही अगं बाई तुला सांगतो कुणी पाहुणा येऊ दे कंची बाई येऊ दे गावात आल्याला माय पप्पी किती सोडते रे तास तास माय पप्पी हा हा तास ए तास बया. आणि तुला तुला म्हणतो माय पप्पी देतो काय माय पप्पी देतो तुला काय हाताला कधी काय माय पप्पी मग बरोबर आहे हाताळत लटकत ती. बाई कांदे मिधी भेटणार नाही तुझ्या पप्पी देत नाही त्यापर्यंत तुला कांदे भेटणार नाही बरं समजा माय सुना आली चुकून ती मावर खातावली मग हा तर काय करावं बाई मग डोकं मग चालला ती ना माय माझं. सून सुद्धा म्हणून का ग बाई तो माझ्या सासूची पप्पी घेतली नाही सून काला कातवल तुम्हाला मग ती वावरत कामाला आहे हा. आणि तू पप्पीला राख आणि मी पप्पीला राख म्हणजे असं काय पप्पीला राख म्हणजे पप्पीला माय काय? नात नाही का ती पप्पी मग असं केव्हा सांगशाल तुम्ही मग तिला म्हणतो मला पप्पीला घेशील का तू हा, घेते, घेते, तू म्हणते, मग असं झालं तसं झालं द्या इकडं हं? द्या पप्पीला बरं तू किती बरं पप्पी घेशील माझ्याकडेच ठेवून घेईल ना कामचे हा. कोणावर रागणार नाही नाही गागायचा तू हा? त्याला आवडत आहे पप्प्या हा का हं. तू तो पप्पी आवडते का पप्पी आवडत तुमची वाली हा? तुमची पप्पी आवडत नाही नाही माय पप्पी ना जर एकदा नादी लागले ना तर माणसाला जर चिटाकलं का सोडीतच नाही हा का मग द्या बरं चला आणा ती पप्पी आणा आणि कांदे द्या चला बरं बाई कांद्याबद्दल काय दिसेल तू आता पप्पी नेऊ राहिले ना नाही मग तुला जर टुकली बरं हा, मग कांद्याची धर हा ना. पुढे 4-2 दिले तर काय नाही हा चालेल ना मग हा? बरं. या बाई हं. तुला आज देतो परत यायचं नाही नाही येणार हा नाही शेवट वाढली तुला सांग आजच्या दिवस तर घ्यायच्या आधी. खाणारला काय याच्या खात्या किती पाहुणे मग 25 खाय हा मग 20वर 5 3-4 कांद्यामध्ये होईल ना एवढं कसं काय होईल हो? बाई कांदे महाग झाले थोडा कमी द्यायचा आणि तुमची पप्पी मला सांभाळायची त्याला खांड जास्ती वाढ कांदा कमी वाढ वाढीची काय कदरी बाई चवनाध काय डोकं लावलं बाई दादा बाबांनी 2-4 कांद्यासाठी कळालं नाही मला पप्पी काय काय बाई. नाही सह्यात काय ओ बाई हा आतमध्ये येऊन घ्या ना नको बाई मी नाही घ्यायला मोकळे आतमध्ये लय वास येतं तुला खायला नाही वास येतो नाही मला नाही खायचे मला काही खाऊश नाही झालं टाक बाबा तुला मध्ये आलं वास येतो हा मला येतो वास अगं काय बाई हेट. तुला सांगतो परत यायचं नाही इकडं नाही येणार होय आलेलं ना बाई मी तुला सोडणार नाही बाई का परत हा काय डोकं लावलं का बाई हो बाई हा डबल आले मी तुला सोडणार हा, नाही हा. काय सोडणार नाही म्हणजे पैसे घेते सोय हा देईल ते हा तेच तर आजच्या दिवशी माणूस खात्यामध्ये याला लोकांनी वेळच काढलं जातो तिकडं मटण एकत आणते तिला कांदी एकत आणून ती आईची वाट मध्ये जावं ठीक आता जातो नाही डबा करून तुला का नाही जेवायला खाणे